नमस्कार, बरं आहेत ना गावालांनो. आज मी तुम्हाला दाखवते माझं जुनं कलेक्शन नाण्यांचं. हे 1 पैशाचं नाणं आहे. खूप जुने आहेत, 1961 1962 असे. हे 2 पैशाचं नाणं 1971 आहे आणि त्याच्यापेक्षा जुनं 1963मधलं आहे 2 पैशाचं. कोणाकोणाला आपल्या जुन्या आठवणी आठवल्या तर त्यांनी लगेच मेसेज करून सांगा. आणि हे 5 पैशाचं आहे, जर्मनमधले आहेत हे. आणि हे 3 पैशाचं आहे, 1968मधलं आणि 1971मधलं असं काहीतरी आहे. जर्मनमधली नाणी आहेत, ती खूप जुनी आहेत आणि मीच खूप जपून ठेवली आहे ते कलेक्शन बघा. आणि हे आहेत 10 पैशाचं, 1961मधलं आहे एक डावीकडून, 1984मधलं आहे, नंतर मग 1986मधलं आहे, मग एक स्टीलचं आलं 1990मधलं. त्याच्यानंतर आहेत अर्धा 4 आणा 1951चा आहे. 4 आणा म्हणजे 25 पैसे. त्याच्यानंतर परत 1995मधलं आहे. परत हे आहे 20 पैसे, 1970मधलं आहे, पित्तळमध्ये आहे. आणि हे आहेत 8 आणे. पहिलं बघा किती नाणे आहेत माझ्याकडे, 6 नाणे, 6 कलेक्शन आहेत वेगवेगळ्या वर्षाचे. 1984. परत हे शेवटचं नाणं आहे माझ्याकडे 5 रुपयाचं, इंदिरा गांधीचं, 1984पर्यंतच्या नंतरचं आहे ते. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर हा नाणं प्रसिद्ध केलं. त्याच्यानंतर माझे हे सगळे जर्मनचे 10 पैसे 20 पैशाचं कलेक्शन आहे, सगळे भारतीय आहेत. आणि आत्ता आपण जे पाहत आहोत ते परदेशी चलन आहे ती. हा $1 आहे माझा, बहुतेक सिंगापूरचा आहे तो. आणि बाजूचे पण बघा, मला तुम्हाला माहिती पडत सांगा कुठलं नाणं आहे. हां, आणि हे जे नाणं आहे ना, हे बघायचं कालेलं आहे महादेव उर्विंद्र, संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. आणि हे नाणं आहे नेपाळमधलं. थांबा तुम्हाला दाखवतो, झूम होत नाही, थांबा, झूम होईल आता बघा. 50 पैसा नेपाळ. आणि हे वेगवेगळ्या देशांमधली नाणी आहेत, भारतीय पण आहेत. तर हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका.